मुंबईमध्ये पुन्हा एकदा झाड कोसळण्याच्या दुर्घटना। दादरमध्ये 3 तर अंधेरीच्या 4 बंगला परिसरामध्ये रिक्षावरती झाड कोसळलं। कुर्ल्यामध्ये झाड कोसळून वृद्धाचा तर आरे कॉलनीमध्ये 18 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू। मुंबईसह उपनगरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। रायगडला रेड अलर्ट असल्यामुळे जिल्ह्याभरातील शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी। पालघरमधील शाळांना देखील सुट्टी जाहीर। कुर्ल्यातील झाड दुर्घटनेच्या नंतर भर पावसात मनसेसह किशोरी पेडणेकर यांचं कुर्ल्यामध्ये आंदोलन। तर महापौर ऋतू तावडे यांची घटनास्थळी पाहणी। विरोधकांच्या टीकेवरून महापौर संतापल्या। रायगडमधल्या आंबा कुंडलिका आणि पाताळगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। रोहा, नागोठणे, पेण, पाली या परिसरामध्ये पूरस्थिती। रोह्यामध्ये ट्रॅकवरती अडकलेल्या 125 नागरिकांची सुटका। वसई विरारमधील मिठागर परिसर पाण्याखाली। गुडघाभर पाण्यामधून स्थानिकांचा प्रवास। तर मिठागरामध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाकडून बोटींमधून औषधांचं वाटप। ठाकरेंचं राम मंदिरामधील दानचोरीच्या विरोधात रामरक्षा आंदोलन। दानचोरीची निष्पक्ष चौकशी व्हावी, ठाकरेंची मागणी। तर ठाकरेंनी राम सोडल्यामुळे त्यांच्या पक्षाची अधोगती, मुख्यमंत्र्यांची टीका। कर्जमाफीची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन। राज्यपालांची संमती झाल्यानंतर निधी वितरित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, भरणेंची माहिती। अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावरती। आमिर गौरी स्प्रॅट विवाह बंधनात। खासगी समारंभामध्ये नव्या आयुष्याची सुरुवात। अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती।